दाखवतात ईव्हीएम मशीन सुद्धा चोरून नेले जाते। मला असं वाटतं या सगळ्या आदलून बदलून पुन्हा आणून ठेवण्याचं काही असेल। ईव्हीएम मशीन चोर काय ईव्हीएम मशीनमध्ये खाडाखोड झाल्याच्या मागच्या मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकामध्ये समोर आलेला आहे। आणि ईव्हीएम मशीन जर सिक्युअर नसेल सुरक्षित नसेल ते राज्य कोणाचं आहे? जर तुम्ही निवडणूक आयोगाने दिलेल्या आता ह्यात उघड झालं म्हणून काही गोष्टी आता उघडच झाल्या नसेल ईव्हीएम मशीन कोणी घेऊन गेला असेल तर हे फक्त चोरी उघड झाली म्हणून न जाणू या चोरीलाच कोणाचा पाठिंबा असेल सरकारमधल्या कोणाचं तर याचा विचार आपण कधी केला? मला असं वाटतं मी हा विचार करतो की न जाणो सगळ्या ईव्हीएम मशीन काही आधीच नेऊन ठेवलेल्या असेल पुन्हा आणून ठेवल्या जातील असंही होऊ शकतं। आणि म्हणून हा महाराष्ट्र काय आत्ताच्या घडीला मला वाटतं फुले शाहू आंबेडकरांचा राहिला नाही, हा गुंडांचाच झालेला आहे। तुम्ही विरोधी पक्षमध्ये नेते म्हणून सर्व टीका करताय, पण दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की दाढीमध्ये सगळी गुपितं लपलेली आहेत। या विधानाकडे कसं बघता? उद्धव ठाकरेंने उद्धवजी ठाकरे साहेबांना इशारा देण्याची धमक त्यांच्यात नाही। इशारा द्यायचा असता तर आमोर समोर येऊन बोलले असते, गद्दारी केली नसती। गद्दार लोकांना नाक नसतं, गद्दार लोकांना तोंड नसतं। ट्विट देखील केलेला आहे मुख्यमंत्र्यांना उद्देशून बॉलिवूड इतर गोष्टी बिलकुल केलेलं आहे। एखादं रेल्वे बस सरकारची जबाबदारी, रेल्वे सुरू करणं, बस सुरू करणं, विमानसेवा सुरू करणं ही सरकारची जबाबदारी आहे। एखादी रेल्वे सरकारने सुरू काय केली तर देशाचं लगे फार परिवर्तन झालं का? एक रेल्वे सुरू झालं की देश लगे विकासाच्या एकदम लगे उच्च स्तरावर गेला का? आज देशाची आर्थिक स्थिती काय आहे, आयात निर्यात स्थिती काय आहे, परराष्ट्र धोरणात भारत यशस्वी आहे का फेल आहे, या सगळ्या आता GDPचा काय दर आहे याचा विचार केला पाहिजे। तुम्ही जाहीर केलेला तो कोणता अमृतकाल आहे त्याची काय स्थिती आहे? $5 ट्रिलियन तुमची अर्थव्यवस्था म्हटलेली, कुठे गेली ती अर्थव्यवस्था? मागच्या 1 वर्षामध्ये या अमृतकाळाचा एखादा थेंब जरी या हिंदुस्थानामध्ये पडलेला आहे का याचा सुद्धा विचार केला। एक रेल्वे सुरू केलं तर म्हणे विकास केला, मग मी त्याच्यावर ट्विट केलं एखाद्याने काँग्रेसवाल्याने पोलिओ दिलं तर पोलिओ मुक्त का? काँग्रेसने थोडी केलं होतं आम्हाला। सरकारचं ते जबाबदारी असते, कर्तव्य असतं। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच